नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळाबद्दल माहिती पाहणार आहोत. सध्या चालू असलेली क्रिया दर्शवण्यासाठी प्रामुख्याने या काळाचा वापर केला जातो. या वाक्य रचनेमध्ये एम, इज, आर या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वनाम आणि सहाय्यकारी क्रियापद कसे वापरायचे बघूया. आय एम, वी आर, यू आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज आणि अनेकवचन दे आर. अशा पद्धतीनं सर्वनाम आणि सहाय्यकारी क्रियापदांचा मेळ घालता आला पाहिजे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे सूत्र पाहूया. सुरुवातीला आहे एस. एस म्हणजे सब्जेक्ट कर्ता. त्याच्यानंतर येतो एम, इज, आर सहाय्यकारी क्रियापद. त्याच्या पुढे येतं व्ही. व्ही म्हणजे क्रियापद आणि त्याला आयएनजी प्रत्यय लागतो. हे आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सूत्र. आता आपण वाक्य पाहूया. आय एम प्लेइंग ऑन द ग्राउंड. मी मैदानावर खेळत आहे. वाक्याची सुरुवात आय न झालेली आहे. आय हा सब्जेक्ट आहे, त्याला आपण कर्ता म्हणतो. त्याच्यानंतर एम. एम हे ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याच्यानंतर प्ले हे मुख्य क्रियापद आहे की ज्याला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. आणि मग शेवटी ऑन द ग्राउंड हे एक्सटेन्शन आहे म्हणजे विस्तार आहे. हे आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य. आता अशीच काही उदाहरणं पाहूया. आय एम प्लेइंग ऑन द ग्राउंड. मी मैदानावर खेळत आहे. वी आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. आम्ही मैदानावर खेळत आहोत. यू आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. तू मैदानावर खेळत आहेस. यू आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. तुम्ही मैदानावर खेळत आहात. ही इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. तो मैदानावर खेळत आहे. शी इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. ती मैदानावर खेळत आहे. इट इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. ते मैदानावर खेळत आहे. आणि अनेक वचन दे आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. ते मैदानावर खेळत आहेत. अशा पद्धतीनं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची वाक्य आहेत. तुमच्या सरावासाठी काही मराठीतून वाक्य दिलेली आहेत. ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.